कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक, मग लगेच आपण या ठिकाणी सोडवलं गणित. 8चा वर्ग अधिक 6चा वर्ग. हे अंतर काढता आली पाहिजे बरं का तुम्हाला. इथनं पुढची प्रोसेस सगळी इथे आहे. 64 अधिक 36. आता यांची बेरीज किती येते? 100. मग या ठिकाणी वर्गमुळे घेऊ म्हणा. किती येतंय मग? 10 मीटर. ओके. जवळ-जवळ सगळ्या विद्यार्थ्यांनी भरपूर वेळ दिला होता तुम्हाला सोडवायला. सोडवलंय तुम्ही. आले ना सगळ्यांचं बाळांनो असं? सोडवलं ना? प्रयत्न केला सगळ्यांनी? सृष्टी बाळा सोपं आहे ना? हं? हे काढता आलं पाहिजे तुम्हाला. आता हे कसं काढलं? हे 6 म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर पण 6च होणार आहे. फक्त इथलं अंतर आपण 8 कसं काढलं? इथून इथपर्यंतची रेषा 20 आहे. म्हणजे हे अंतर पण 20 झालं इथपर्यंत. मग इथून वरचं 12 आहे ते कट केलं, की राहिलेलं अंतर 8 राहणार. कशातून कट केलं? 20 मधनं केलं आपण. हं? आणि तुम्ही लिहून घेतलेलं असतं. पुन्हा जरा त्या उदाहरणाकडे बघत जावा शिकवून झाल्यावर. ताजं-ताजं बघायचं लक्षात घ्या. हं? म्हणजे तुम्हाला चांगलं लक्षात येणार. चला पुढे घेऊ आपण. लिहा पुढचं गणित घ्या. बघा आता लक्ष द्या. बघा आता, आपण आधी मूळ दिशा काढून घेऊया बरं का. उ, इ, उ, आ, द, ने, प, वा. उई, पुवा, दने, पवा. लक्षात आलं सगळ्यांच्या? बघा आता याच्यामध्ये बघू आपण. आता पुन्हा सोडवू आपण. म्हणजे बदलून आता आपल्याला काय करायचं या ठिकाणी सोडवायचं लक्षात घ्या. ही दिशा आपल्याला अभ्यासासाठी सोडवण्यासाठी राहू द्यायच्या जवळ तशाच बरं का. डबल काय काढायची गरज नाही. शिकताना तुम्ही परीक्षा सोडवताना तुम्ही काढणार आहेत व्यवस्थित. बरं. बरोबर आहे. पडतंय बरोबर आहे तुमचं बघा. बघा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं जर आग्नेय दिशेला पूर्व म्हटलं. आग्नेय दिशा हित आहे. या दिशेला काय म्हटलं म्हणलंय त्याने आपल्याला? पूर्व. इथं लिहू पूर्व. आपण लिहून घ्यायचं बरं का. आपण काय करायचं या ठिकाणी लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर बघा आता पुढचं वाक्य काय आहे? वायव्य दिशेला पश्चिम. वायव्य या ठिकाणी. मग या ठिकाणी पश्चिम लिहू आपण. बघा आता पुढचं काय आहे बघा आता. नैऋत्य दिशेला दक्षिण. मग नैऋत्य या ठिकाणी. या ठिकाणी दक्षिण लिहू. ही बदललेल्या दिशा आहेत. ह्या मूळ दिशा आहेत आतल्या बरं का. परत काय आहे? तर उत्तर दिशा. आता आपल्याला बाकीच्या दिशा काढायच्या आहेत. आता आपली ओळ सगळ्यांना माहिती आहे. उई, उआ, दने, पवा. बघा आता उत्तर कशा पद्धतीने काढायचं आता? मग आता आपल्याला इथं यातलं सगळं इथं सापडलंय तुम्हाला बघा. इथं पूर्व आहे या ठिकाणी इथं. आपण काय काय याच्या पुढनं चालू करू लिहायला आता. पूर्व. पूर्व झाल्यावर काय या ठिकाणी? आग्नेय. बघा पुढे दक्षिण, नैऋत्य या ठिकाणी येणार. परत पश्चिम आलं इथं. परत या ठिकाणी काय येणार आहे? वायव्य.
संपल्या दिशा. आता पुढची दिशा बघा. क्रमानच येणार सगळं हे. उत्तर आलं, ईशान्य आलं. मग अशा सगळ्या जागा भरून काढल्या. आपली ओळ आली का नाही या ठिकाणी? उ, इ, पु, आ, द, ने, प, वा. मग काय म्हणलंय त्यांनी? तर उत्तर दिशा कोणत्या दिशेला आहे? उत्तर दिशा कोणत्या दिशेला आली? ईशान्य दिशेला आली. मग या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे? ईशान्य. प्रश्न खूप महत्वाचा आहे. कशा पद्धतीनं बदल करायचा, हे लक्षात आलं सगळ्यांच्या? दिशा आपण या ठिकाणी काढून घेऊया. ओ, इ, उ, आ, द, ने, प, वा. जर ईशान्येला दक्षिण म्हणलंय. मग आता ईशान्य दिशा कुठं आहे? त्या ठिकाणी दक्षिण लिहून घ्या. ही बदललेली दिशा. परत काय? पूर्वेला नैऋत्य म्हटलंय. या ठिकाणी नैऋत्य म्हटलंय. तर आग्नेयेला काय म्हणाल? आता आपल्याला ही वळ या ठिकाणी लिहून घ्यायची. त्याच्यानुसार क्रम दिशेचा बदलत नाही. या वळीनुसारच असणार. दिशेचा क्रम तुम्हाला या वळीपासूनच असणार. मग आता इथं आपल्याला दक्षिण एक सापडलंय. इथं आहे. नैऋत्य सापडलंय. मग हे 2 गेले आता. हे इथून पुढचं लिहा सगळं. इथं येणार पश्चिम. या ठिकाणी येणार वायव्य. संपलं. इथपर्यंत चला आता इकडून या. संपलं की इथे यावंच लागणार आहे सगळ्यांना. इथं उत्तर, परत ईशान्य, परत पूर्व, या ठिकाणी आग्नेय. झाल्या दिशा सगळ्या. बघा आपल्या बरोबर ओळी इथे का नाही बघा. उ, इ, पु, आ, द, ने, प, वा आली. माझा प्रश्न काय तर आग्नेयला काय म्हणाल? असं तुम्हाला विचारलेलं आहे. म्हणजे सगळ्यांना दिसतंय आग्नेय दिशा या ठिकाणी आहे. आग्नेयला काय म्हणायचं आहे? पश्चिम. समजलं का बाळांनो सगळ्यांना प्रश्न? या ठिकाणी तुम्हाला प्रश्न कसा पडला असेल, की बाबा वळायचं आता कुठून? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण तो जॉन घरापासून डावीकडे काटको वळायचा कोणीकडे हा प्रश्न आपला निर्माण होणार आहे लक्षात घ्या. मग त्यावेळेस लक्षात आलं पाहिजे, की बाबा आपल्याला कुठलातरी टोक निवडावं लागणार आहे आणि तिथून वळायचं. या ठिकाणून वळल्यानंतर हे अंतर चालणार. पुन्हा असं 3 वेळा 1, 2, 3 या सगळ्यांची बेरीज केली आणि किती आली? 8 किलोमीटर. लक्षात आलं सगळ्यांच्या? मला वाटतं आज सगळे विद्यार्थी हजर आहेत बरं का. सगळे शाळा चालू झाल्यानंतर आणखी राहणार आहेत. झोपलेले जागे होणार आहेत लक्षात घ्या. तर आपण पुढे जाणार आहे खूप हां. ओके. चला आपण आता पुढचं गणित घेऊया. हे झालंय सगळ्यांचं. काय म्हणलं आपल्याला? गणितामध्ये काय म्हणते पहा, अमोलचे घर शाळेच्या पूर्वेकडे आहे. हे सुद्धा गणित सोडवताना आता दिशा काढावी लागेल तुम्हाला म्हणजे बघावी लागेल पूर्व कोणीकडे आहे, काय आहे. हे आपलं बदलत नाही बरं का. उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम. बघा आपण सोडवू आता. अमोलचे घर शाळेच्या पूर्वेकडे आहे. म्हणजे पूर्व इकडे आहे. दिलं इथं घर. शाळेतून घरी जायला तो पुढील मार्गाचा अवलंब करतो. यावरून अमोल शाळेतून घरी जाताना किती वेळा दक्षिण दिशेला वळतो? बघा, शाळेतून घरी शाळा इथं आहे अमोलची. शाळेतून घरी जाताना दक्षिण दिशेला किती वेळा वळतो असं दिलेलं आहे. मग या दिशेकडे बघून सोडवायचं. बघा आता अमोल चालायला लागला. हा इकडं चालतोय म्हणजे ही पूर्व दिशा आहे. पुन्हा खाली वळतोय म्हणजे खाली इथं दक्षिण दिशा दिसते तुम्हाला. पुन्हा डावीकडे वळतोय म्हणजे इकडं समोर चाललेला आहे, सरळ चाललेला आहे. बघा इकडं सरळ चाललेला आहे. पूर्व दिशा आहे. आलं लक्षात. पुन्हा वरती चाललाय. वरती कुठली दिशा असते? उत्तर दिशा आहे. पुन्हा इकडे चाललेला आहे उजव्या हाताला, पूर्व दिशा. पुन्हा खाली चाललेला आहे, दक्षिण दिशा. पुन्हा बघा इकडे चाललाय. मग इकडे कोणती दिशा आहे बघा या ठिकाणी. पश्चिम दिशा आहे. पुन्हा खाली चाललेला आहे, दक्षिण दिशा. पुन्हा इकडे चाललेला आहे, पूर्व दिशा. पुन्हा वरती चाललेला आहे, उत्तर दिशा. पुन्हा उजवीकडे, पूर्व दिशा.
मग घरी जाताना किती वेळा दक्षिण दिशेला वळलाय म्हणते. मग बघा या ठिकाणी दक्षिण दिशा येते, या ठिकाणी दक्षिण दिशा येते. किती वेळा झालं बघा मग? आणि कुठं राहिलं का दक्षिण? बघा या ठिकाणी एक आली. गडबडीत आपलं एखादं राहू शकतं. का कुठं राहिलं का बघा? दक्षिण खाली. आता तुम्हाला इथं पण अशी रेषा आहे, उभी रेषा आहे बरं का. मग ही खाली वाटू शकते बरं का तुम्हाला. ही रेष बघा ना पण कशी आहे. वरती रेषा आहे बाळांनो ही. म्हणजे पूर्वेकडे जात असताना डाव्या हाताला वळलेला आहे. वर मग कुठली दिशा येणार आहे डाव्या हाताला? उत्तर दिशा येणार आहे. हा वर तोंड करून जात असताना हे उजव्या हाताला वळलेला आहे. मग उजव्या हाताला कोणती दिशा आहे? पूर्व दिशा आहे. हा पूर्व दिशेने चालत असताना उजवा हात खाली येणार आहे. म्हणजे दक्षिण दिशा. किती 3 वेळा आले ना? बरोबर आहे ना? का 4 वेळा? बरोबर आहे का बाळांनो? चला आपण सोडवूया गणित. सगळ्यांचं गणित झालेलं आहात. मोठी मुलं आहात तुम्ही. लिखाण स्पीड तुमचा जास्त असणार आहे. हं. बघा आता सोडवायच्या अगोदर आपण ठरलेलंच आहे आपलं. हे काय आपलं विसरणार नाही आपण हां. दिशा काढायची आहे याशिवाय कोणी प्रश्न सोडवायचा नाही. सरावानं तुम्हाला हे काढायला 1 सेकंद, 2 सेकंद जास्तीत जास्त लागून जातील. बघा आता सोडवू आपण गणित आता. सगळ्यांनी आकृतीकडे लक्ष द्यायचं. या ठिकाणी आपण आणखी एक आकृती काढूया. काढली आपण. ओके. कुणाल उत्तरेकडे 10 किलोमीटर जातो. बघा उत्तरेकडे कुणाल चालत चाललेला आहे म्हणजे वरच्या दिशेने चालत चाललेला आहे 10 किलोमीटर. तेथून दक्षिणेला नंतर तेथून 6 किलोमीटर दक्षिणेला जातो. इथे तुमची गाडी अडकली असणार, आहे की नाही? बघा आता, कारण दक्षिणेला जातो म्हणल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल, बाबा ह्याच रेषेवरनं जायचं का? हां, बरोबर आहे. ह्याच रेषेवरनं जावा. जर कळत नसेल तर जवळ एक रेष काढा. 6 किलोमीटर. जास्त मोठी रेष काढून जमणार नाही आपल्याला. आलं का लक्षात? हे किती किलोमीटर झालं अंतर? 6 किलोमीटरची रेष आहे. पूर्व दिशेला 3 किलोमीटर जातो बघा. इथपर्यंत आलाय. मग पूर्व दिशा इकडे आहे उजव्या हाताला. 3 किलोमीटर जाणार आहे तो. किती जाणार आहे? 3 किलोमीटर. ओके. तो त्याच्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला आहे? बघा मग मूळ ठिकाण हे आहे आणि सध्याचं ठिकाण हे आहे. मग आपण हे टिंब-टिंबनं जोडून घेऊया. ओके. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता ही रेष याच रेषेवर नाही बरं का, तुम्हाला कळावं म्हणून मी जवळ काढलेली आहे. बघा मग आता आपण काय करूया, आपल्याला अंतर काढून घ्यावं लागतील. आता हे तर अंतर आपलं फिक्स झालेलं आहे. 3 किलोमीटर एवढं अंतर काढून घेऊया. बघा ही टोटल रेस किती किलोमीटरची आहे? 10 किलोमीटरची आहे. मग इथून वरची रेस किती किलोमीटरची आहे? 6 किलोमीटरची आहे. म्हणजे 10 मधनं 6 वजा करा. 4 किलोमीटर राहील. ओके. म्हणजे आपल्याला हे 2 अंतर मिळाली, की हा कर्ण काढता येतो. पायथागोरसचं सूत्र वापरा सगळ्यांनी. काय सूत्र आहे? 4 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग 16 अधिक 9 25. मग वर्गमुळे घेऊ म्हणा. कर्ण बरोबर 5 किलोमीटर. आणि दिशा बघा आता तुम्हाला दिशा विचारले. मग ही उत्तर आणि ही पूर्व दिशा. मग यांच्यामधली दिशा कोणती राहणार आहे? ईशान्य दिशा राहणार आहे लक्षात ठेवा. कुठली दिशा राहणार आहे? ईशान्य. म्हणजे आपल्याला या ठिकाणी उपदिशा सुद्धा काढाव्या लागतील. खूप छान समजायचं म्हणले तर. आलं का लक्षात? बघा बरोबर या दोघांच्या मधली दिशा आलेली आहे या ठिकाणी देखील आकृतीमध्ये. समजलं का बघा सगळ्यांना?
ओके. अगोदर आपण दिशा काढूया बरं का. तर पूर्व, दक्षिण, पश्चिम. आता या ठिकाणी आपण आकृतीच्या माध्यमातून सोडवूया. आपल्याला दिसत आहे. बघा आता लक्ष द्या. ज्यांचं राहिलंय त्यांनी सुद्धा लक्ष द्या. मी थांबणार आहे तुम्हाला. मी थांबेन बरं का बाळांनो. आणि जे आता उशिरा तासाला जॉइन झालेत, त्यांना रेकॉर्डिंग वगैरे भेटेल झालेल्या तासांचं. नोट्स वगैरे पण मी सेंड केलेत ग्रुपवरती. ते तुम्ही 6 धड्याच्या नोट्स लिहून घ्या आणि पुन्हा रिव्हिजनमध्ये तुम्हाला झालेलं सगळं शिकायला मिळेल. लवकर शिकून होतं आपलं परीक्षेच्या आधी हां. मग आता या ठिकाणी आपण आता आकृती काढूया. अ या ठिकाणाच्या पूर्वेला 5 किलोमीटर दूर अंतरावर ब हे ठिकाण आहे. मग आता आपल्याला काय सांगितलं या ठिकाणी? अ या ठिकाणाच्या पूर्वेला म्हणजे पूर्व दिशा इकडं आहे. मग आपल्याला इथं काढायचा निर्णय घ्यावा लागेल. या ठिकाणी ओके. अ या ठिकाणाच्या पूर्वेला 5 किलोमीटर दूर अंतरावर कोण आहे? ब आहे. बघा आता पुढे बघू आपण. ब हे ठिकाण आहे. बच्या उत्तरेला 5 किलोमीटर हे ठिकाण. बची उत्तर वर येणार आहे. बची उत्तर दिशा वर येणार आहे, कारण उत्तर दिशा वरच्या बाजूला असते ना. मग आता आपण काय करूया, वरच्या बाजूला 5 किलोमीटरचं अंतर काढून घेऊया. हे ठिकाण आहे. या ठिकाणी आहे. 7 किलोमीटर अंतरावर बघा, च्या पूर्वेला, ची पूर्व इकडे येणार. पूर्व दिशा इकडे आहे ना. मग हे इथं अधिक चिन्ह समजा, मग इकडे येणार लक्षात घ्या. 7 किलोमीटर अंतरावर आहे. ओके. तर आणि मधील सरळ अंतर किती? आणि मधलं सरळ अंतर विचारलेलं तुम्हाला म्हणजे असं. असं सरळ अंतर तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग या ठिकाणी आपल्याला याच्या आधी पण असं एक गणित झालेलं आहे, की काटकोन त्रिकोणाची आकृती बनवावी लागेल. मग ती अशी आपण बनवू शकतो. कारण हा कर्ण आहे ना, कर्ण घेण्यासाठी आपल्याला अशी आकृती बनवावी लागणार. ओके. आता आपल्याला यांचे अंतर काढून घ्यावे लागतील. आलं लक्षात? आता अंतर कसं काढायचं बघा. इथून इथपर्यंतचं 5 आहे. हे इथून इथपर्यंतचं वरचं 7 आहे, म्हणजे हे सुद्धा 7 किलोमीटर असणार. म्हणजे इथून इथपर्यंतचं अंतर किती झालं? 12 किलोमीटर. आता हे कसं काढायचं बघा. या ठिकाणचं अंतर तुम्हाला काढावं लागेल. आता बघा हे 5 आहे. मग हे पण 5 असणार. आयताच्या समोरासमोरच्या बाजू समान लांबीचे असतात. म्हणजे हे 5 किलोमीटर. हे दोन्ही अंतर मिळली, की आपला पुढे मार्ग मोकळा झाला. पायथागोरसच्या सिद्धांतानुसार सूत्र वापरा सगळ्यांनी आणि उत्तर सोडवा आता. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय राहणार आहे? आकृती बनवता येणे. हे सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे. बघा मग निरीक्षणाच्या माध्यमातून आकृती कशी बनवली? हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आलंय ना लक्षात तुमची आकृती कशी बनवली? इथून पुढचं सगळ्यांना येणार आहे लक्षात ठेवा. 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. किती? 144 अधिक 25. मग यांचं काय होतंय बेरीज? 169. वर्गमुळे घेऊ म्हणणार तुम्ही या ठिकाणी. मग काय राहिला? कर्ण म्हणजे इथून इथपर्यंत च ते हे सरळ अंतर किती आलं? 13 किलोमीटर. 12 कसे घेतले सांगतो हा. आता बघा तुम्हाला काय सांगितलं या ठिकाणी, की इथून इथपर्यंतचं सरळ अंतर काढायचं. म्हणजे हे आपण अशी रेष ओढली, की आपल्याला लक्षात येतं, की बाबा आपल्याला आता काटकोन त्रिकोणाची आकृती तयार करावी लागेल. तुम्ही असं तर सांगू शकणार नाही बाबा, हे इथून एवढं अंतर 5 किलोमीटर कसं सांगणार? हे वर गेले म्हणजे याच्यापेक्षा जास्त अंतर असू शकतं.
आलं लक्षात आणि इथलं अंतर कसं सांगणार? हे 7 कसं सांगणार तुम्ही? 7 एवढी आडवी रेषा आहे, हे थोडं जास्त राहणार आहे. मग तसा अंदाजे नाही सांगू शकत आपण. म्हणून आपण हे काटकोन त्रिकोण बनवला. तो कसा बनवला बघा? ही रेषा अशी खाली आणली इथपर्यंत असा जुळवला. मग हे अंतर काढताना कसं काढायचं? हे 7 आहे, समान लांबी आहे म्हणजे हे पण 7. इथून इथपर्यंत 5 आहे, म्हणजे इकडलं पण 5 हा आयत झाला. आता राहिलेलं अंतर फक्त हे कसं घेतलं हे कळालं नाही काही काही जणाला. आता इथून इथपर्यंत 5 किलोमीटर आहे आणि इथून इथपर्यंत 7 किलोमीटर यांची बेरीज केली. आलं लक्षात? सायली. आलं का सायली? सायली. येतो मेसेज मला सायली बरं का. 13 कसं आलं? मग तेच की आपण 169चं वर्गमूळ म्हणजे 13चा वर्ग 169 आहे. बघा समजलं का बघा मला सांगा? मग आपण सोडूया बरं. दिशा काढून घेऊया आपण या ठिकाणी छोटी. उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. आता सोडवायला चालू करू हां. ओके. पिंकी पूर्वेच्या दिशेने 600 मीटर अंतर कापते. 600 मीटर अंतर कापते. हे 600 मीटर. डावीकडे वळून 500 मीटर जाते. आता डावी दिशा कोणीकडे येणार आहे आपल्याला कळायला पाहिजे फक्त. त्यानंतर डावीकडे वळून म्हणजे आता वर जात असताना उजवा हात इकडं आणि डावा हात इकडे होतो हां. किती मीटर म्हणते? 500 मीटर हां. ओके. नंतर ती डावीकडे वळते आणि 600 मीटर जाते. म्हणजे डावीकडे म्हणजे पश्चिमेकडे तोंड करून असताना डावा हात खाली येणार आहे. या ठिकाणी ती 600 जाणार आहे म्हणजे याची एवढीच रेष येणार सेम. ओके. परत बघा आता पुन्हा ती डावीकडे वळते आणि 500 मीटर अंतर कापते. आता बघा खाली तोंड करून चालत असताना उजवा हात इकडे येणार आहे, डावा हात इकडे येणार आहे. 500 मीटर म्हणजे वरच्या एवढीच रेष काढावी लागणार आहे आपल्याला इथपर्यंत. 500 मीटर. सुरुवातीला इथून सुरुवात केली चालायला. मग फिरून याच ठिकाणी आले म्हणजे उत्तर किती येणार आहे? 0 मीटर. समजलं सगळ्यांना कसं सोडवलं ते गणित? पिंकी काय केलेलं आहे पूर्वेच्या दिशेने 600 मीटर गेली. असं सांगितलं आपल्याला. परत काय म्हणताय बघा, त्यानंतर डावीकडे वळ म्हणजे डावा हात वर येणार आहे. 500 मीटर गेली. नंतर ती डावीकडे वळते आणि 600 मीटर जाते. आणखी 600 मीटर गेली. पुन्हा ती डावीकडे वळते म्हणजे डावा हात खाली येणार आहे. इकडे पश्चिमेकडे चालत असताना डावा हात खाली जाणार आहे. किती 500 मीटर गेली म्हणते. तर सुरुवातीच्या स्थानापासून आता ते किती मीटर अंतरावर आहे म्हणजे इथं आली. 0च उत्तर येईल लक्षात घ्या. किती? 0 उत्तर येणार आहे. आलं लक्षात सगळ्यांना? माझी इथं आकृती चुकली होती का रे पोरांनो? चुकीचं वळलो का आपण?